नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मसाला चहाची एकदम सोपी रेसिपी। मसाला चहा केवळ चविष्टच नाही तर तो अनेक आनंददायक व आरोग्यदायक फायदे देखील देतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण 2 चमचे सुंठ पावडर घेतले आहे, 3 ते 4 दालचिनीचे मोठ्या आकाराचे तुकडे घेतले आहेत, 10 ते 15 लवंग घेतले आहेत आणि 8 ते 10 काळी मिरी घेतली आहे। तर आपण दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून ते कढईत गरम करून घेऊ। आपण हे थोडे भाजून घेऊ। त्यानंतर आपण लगेच त्यात मिरी टाकू आणि लवंग टाकू आणि त्यानंतर आपण सगळं टाकलेले साहित्य आहे ते आपण थोडेसे गरम करून घेऊ। त्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊ। तयार झालेली पावडर आपण एका स्टीलच्या वाटीत काढून घेऊ। त्यानंतर गॅसवर एक पातेले ठेवून त्यात 2 कप चहासाठी 1 कप पाणी टाकलं आहे। त्यात 1 टेबलस्पून आपण चहा पावडर, 2 टेबलस्पून साखर टाकू। माझ्याकडे तयार वेलची पावडर होती ती त्यात 1 टेबलस्पून मिक्स केली आहे। आपण आता त्याला चांगली उकळी आणून देऊ। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला चहा पावडर टाकू शकता। मी इथे मसाला चहा पावडर टाकताना अर्धा चमचाला थोडी कमी तयार केलेली मसाला पावडर टाकते। 2 कप चहासाठी 1 कप आपण दूध टाकू। त्याचा कलर बदलला आहे। आता आपण गॅस बंद करून चहा गाळणीने गाळून घेऊ। तर मंडळी, आपला मसाला चहा तयार आहे। तर मंडळी, असा खास मसाला चहा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।